ऍक्च्युली चूक माझीच होती. मी महाजन सरांना न विचारता शाळेत कॉम्प्युटर नेला. मला वाटलं मुलांना उपयोग होईल. तुमच्या कॉम्प्युटरची व्यवस्था मी मग अशीच केली. महाजनानं सांगितलं तुम्हाला जिथं आवडेल तिथं कॉम्प्युटर ठेवून घ्या तुम्ही. थँक्यू सर. अहो समध्या जगात कॉम्प्युटर पोचला ना आमच्या शाळेत पोचलं नाही. अहो ही चूक आहे आणि ती चूक तुम्ही सुधारली त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. आणि आम्ही आमच्या वतीने शाळेत कॉम्प्युटर पाठवण्याची सोय केलेली आहे. अजून शाळेसाठी काय लागला असेल तर बिनधास्त सांगायचं. हो थँक्यू सर. मी निघू? तुम्ही शेतात कशाला गेला होतो? हो ते अबा काय नाही मगाशी सांगितलं की तुम्हासनी महाजन सरांना परमिशन हवी होती. ते हमी पत्रावर सही मागत होते. घेतली सही? नाही ना, अहो हे लपून बसले होते. हे बाहेरच येत नव्हते. आणि मग नंतर मला वाटलं की बिबट्या आला म्हणून मी घाबरून पटकन. सही. हा नाही नाही आता सहीची काही गरज नाही. आणि हे बघा याच्या पुढे उसाच्या फडात जाऊ नका. सरळ इथे यायचं बिनधास्त. अहो तुम्ही आमच्या मुलीसारख्या हायसा. अहो हे घर तुम्हाला काय फरक नाही. हे घर तुमचंच आहे. काय हवं नको आम्हाला सांगायचं. आणि आम्ही नसलो तर रान आहे की. हा आणि तुम्ही जे कराल ते चांगलंच कराल हे ठाव आहे आम्हाला. आणि शाळेसाठी काय लागलं तर बिनधास्त सांगायचं. चंदा हा तुमचं काय? काय नाही. कुठे काय? ते ताईसाहेबांनी आलीच. मी निघू? या करायचं का पक्क? हा अहो वचन दिलंय असा. सुनेचं पक्क करायचं का? आता शब्द बिब्द फिरवायचा नाही. यंदाच्या वर्षी तुमच्या लग्नाचा बार उडवायचा म्हणजे उडवायचा. कळलं का? वाघीण ही अशी दाडकन समोर माझं पैर म्हणजे असं लटापटा 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 करायला लागलं. आईला मग र मग काय मी म्हंटल आता झालं माझं कल्याण. अरे पर त्या वाघिणीच्या टक्कऱ्यात काय वेगळंच. ती थेट शिरली की उसाच्या फडात. अरे खट ऐकायच्या. काय झालं वचन धक्का? आता तुला काय सांगू आणि कसं सांगू? तुला कशाला सांगू? काम बघ की तुझं. चंदा काय झालं रडायला? चंदा कोण काय बोललं काय? चंदा चंदा बर रडून झालं की सांग नंतर ना. तोर मी जेवणाचं बघते. ताईसाहेबांनी खाणं पिणं टाकलंय. नुसत्या समोर एक टाक लावून बसलेली असतात. सकाळपासून खाल्लं नाही का बोललं नाही. माझ्या तर जीवाला घोरच लागलाय. पर काय आता काय झालं रुसायला? पण तुम्ही विचारायला जाल तर मला वरडा बसेल. मी खाईन वरडा. पर गोदाक्का तेवढं समजावा ना ताईसाहेबांनी. बरं चल बघूया काय झालंय. कधी येणार रे आपला वाघ? काय खरोखर शिळी बिळ झाला का काय? अजिबात नाही.
तो बघ आला आपला वाघ. चला, चला, चला. आला. वा समदे पैलवान इथं शेतावर काय मैदान भरवायचा विचार आहे का काय? मैदान नंतर आधी तू वाघ आहेस का शेळी आहेस ते सांग. वाघ आहे वाघ. बघितलंस ते बरकत काय बी बरालते ते राहू दे राणादा. ते वाघिणीचं काय झालं पुढं? वाघीन कसली वाघीन? ती रे ती उसाच्या फडात घुसलेली. ए उतर खाली उतर. कोणी सांगितलं? अरे आणि काय काय सांगितलं? ती वाघीण आधी बरकत समोर गेली पण तिनं काय त्याला पाव टाकला नाही म्हण. बर मग मग वाघीण उसाच्या फडात घुसली जिथं तू लपून बसलेलास. पर तू कशाला उसाच्या फडात लपायला गेलेलास? हा मी ते आपलं ते हा उकडत होतं म्हणून. उकडत होतं म्हणून फडात. ए ढेरपोट्या वाघ आहे ना होत्यो मग कुठे बी बसेल. बर राणा मग पुढे काय झालं सांग की. मग म्हणू तुझ्या समोर वाघीण आली. बरकतला वाटलं तू वाघिणीचा बुकनाच करणार. पर तुझी तर शेळी झाली म्हणा. काय? हा असं बरकत सांगत होता. पर आम्ही म्हटलं नाही नाही राणादानं वाघिणीचाच बुकना केला असणार. मग काय केलास का नाही बुकना? हा नाही म्हणजे कसं आहे ती वाघीण बुकना करण्यासारखी नव्हती. ती जरा वेगळीच वाघीण होती. वेगळी काय जगा वेगळी असू दे तुला काय त्यात अवघड. अरे तसं नाही ते तिथं जमण्यासारखं नव्हतं. न जमायला काय झालं मस्त कुस्ती खेळायची की तिच्या संग. अरे तसं नव्हतं ते. अरे ती लई डेंजर वाघीण होती. हा डेंजर एकच आणि ते आमच्या अंजली बाई. हा हे बाईचं काय रे मधीच? राणादा तू सांग पुढे काय झालं ते. काय नाही झालं. मग ती तिच्या वाटेला आणि मी माझ्या वाटेला. ए तुम्ही समजा जा तुमच्या वाटेला. चला निघा. ए निघा. असं कसं आधी वाघिणीचं सांग काय झालं. वाघिणीचं वय हा वय हा, वाघिणीचं सांग काय वाघिणीचं झालं. सांग काय झालं. ठेवली आहे झाडाला बांधून. चल की मग दाखव चल. ए मला काम नाही तोय. चला निघा. त्या बरकतला बी काम तुला बी काम आम्ही काय बिनकामाचे आहे व्हय? दाखव वाघीण आम्हाला. ए एकेकाला असा उलटा टांगेन की नाही. चल निघा. चल चल. ए चल चल निघ निघ चल चल. ऐकत नाही भाई. धावतोच तुम्हाला. ए, अरे तुमचं थांबा. अरे थांबा म्हणतो ना. ए राणा द्या. अरे थांबा. बरकत तुझ्या आबांना शब्द दिलाय खरा पण ह्यो लग्नाचं काय जमल का रे मला. मला कुठं लग्नाचा अनुभव आहे. आता लग्न झाल्यावर सासरी कोणाला शिस्त लावते बघूयाच की. का तुझीच शिस्त बदलणार तेव्हा. मुळात बेशिस्त घरात मी लग्नच करणार नाही. जिला बघितल्यावर आपल्या मनाला बरं वाटतंय ती मुलगी मनापासून आवडली असं समजावं आणि अशा मुलीशीच लगीन करावं.